आपले जवळपास 7 सब्जेक्ट आहेत. आपण फर्स्ट सेमिस्टरला 6 सब्जेक्टचा वेगवेगळ्या सब्जेक्टचा स्टडी केला. आणि या सेमिस्टरला आपल्याला एकूण 7 सब्जेक्ट असणार आहेत. 7 सब्जेक्ट कोणते कोणते आहेत? पहिला सब्जेक्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंट, अलाइड लॉज, ओबी अँड कम्युनिकेशन, HR मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड बिझनेस डेव्हलपमेंट फॉर कोऑपरेटिव्ह, आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर मॅनेजमेंट पार्ट 2. आणि आपला एक प्रॅक्टिकल वाला सब्जेक्ट आहे तो आहे डेटा कलेक्शन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट. आता हा जो सब्जेक्ट आहे डेटा कलेक्शन प्रोजेक्ट रिपोर्ट, त्याला जवळपास 100 मार्काचा हा सब्जेक्ट आहे. यामध्ये तुमची थिअरीची एक्झाम नसणार आहे, परंतु ही 100 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे ही मिळणार. तुम्ही जेवढे एफर्ट्स घेताय, जेवढं तुम्ही त्याबद्दल रिसर्च करताय किंवा आपल्या गाईड सोबत कॉन्टॅक्ट ठेवताय, जेवढं तुम्ही विचाराल तेवढे तुम्हाला मार्क्स मिळून जातील. आणि ह्या 7 सब्जेक्टला जसं पहिल्याही सेमिस्टरला मी बोललो होतो, सेपरेट पासिंग असणार आहे आपल्याला 40-40 आणि 45. 40% थिअरीमध्ये, 40% इंटरनल तुमचं असेसमेंट होईल, आणि त्या दोन्हीचे मिळून 45% म्हणजे 45% मार्क जर मिळत असतील 45%, तर तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये पास व्हाल. अन्यथा तुम्ही फेल व्हाल त्या सब्जेक्टमध्ये. तुम्हाला तो सब्जेक्ट परत द्यायला लागेल. तुम्ही हे थोडंसं सिरियसली घ्या. आणि सिरियसली घ्या याच्यासाठी म्हणतोय, आता आपल्यापैकी काही जण असे असू शकतात की त्यांना पैशाची किंमत नसेल, जाऊ दे 20,000 गेले तर पुन्हा भरता येतील, असं काय असू शकतं. परंतु ज्यांना आपल्या पैशाची किंमत आहे, आपले एफर्ट्स, आपण जे एफर्ट्स घेतोय त्याची किंमत आहे, त्यांनी या गोष्टीकडे सिरियसली बघणं गरजेचं आहे. तुम्ही थोडाफार चांगला अभ्यास करा, तुम्ही बिलकुल पास व्हाल. आम्ही तुम्हाला तशा पद्धतीची मदत करू. परंतु तुमच्याकडून जर काही हालचाल नसेल, अतिशय म्हणजे अवघड प्रश्न होता तो, म्हणजे मागच्या सेमिस्टरचा सिलेबस या सेमिस्टरला असणार आहे. साहजिक गोष्ट आहे ना, पहिलीच्या विद्यार्थ्यालाही माहिती आहे की दुसरीला गेल्यावर पुस्तकं बदलतात, नवीन सिलेबस येतो. तोच सिलेबस घेऊन तसं कसं असेल? साहजिक प्रश्न आहे ना. तर बिलकुल याच्यामध्ये हे हायगाय करू नका. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल आमच्याकडून सुद्धा. नो इश्यू. तर मी माझ्या सब्जेक्टला सुरुवात करतो. थोडंसं इंट्रोडक्टरी बघू आपण. या 7 सब्जेक्ट पैकी आपला जो कॉस्ट अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट जो सब्जेक्ट आहे तो कवडे सर हँडल करतील. त्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंट आपण संवाद करूया. अलाइड लॉज खराब सर घेतील. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर मॅनेजमेंट सेकंड हे दिवेकर सर घेतील. आणि बाकी काही सब्जेक्टसाठी आपण गेस्ट फॅकल्टी सुद्धा आमंत्रित केलेले आहेत, तर ते सुद्धा बाकी सब्जेक्ट कव्हर करतील. आणि एकंदरीत आपले 3 आठवडे आता सेशन चालतील. तर सुरुवातीला येऊया मार्केटिंग मॅनेजमेंट. मार्केटिंग मॅनेजमेंट काय ऐकले तुम्ही? मार्केटिंग म्हणजे काय हो दत्ताजी? मार्केटिंग म्हणजे काय? उत्पादित केलेल्या मालाला ग्राहकापर्यंत पोहोच करणे. आपल्या नाही, अतिशय गुड. म्हणजे पण ते प्रोडक्ट जर ग्राहकापर्यंत पोहोचवायचं असेल तर काय काय गोष्टी येतात त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये त्याच्या उत्पन्नाचा उत्पन्न कशा पद्धती, क्वालिटी, त्याच्यानंतर त्यांची जाहिरात, राईट, ऍडव्हर्टायझिंग, कशा पद्धती, क्वांटिटी, सर्वच बाजू हे राहते सर त्याची. बरोबर बरोबर. म्हणजे बघा, एखादं जर प्रोडक्ट आपण प्रोड्यूस करतोय किंवा उत्पादन करतोय तर ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत असंच होतं का? आता आपण जे ऍड बघतो टीव्हीला की संतूर साबण आहे, अरे मी जस्ट एक्झाम्पल देतो, अशा बऱ्याचशा बिस्किट आहे, दूध आहे, अशा वेगवेगळ्या आपण ऍड बघतो. त्या ऍडचा उद्देश काय असतो की त्यांचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची मार्केटिंग करणं, म्हणजे त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते ग्राहकापर्यंत पोहोचवणं. आता तुम्ही बँकेमध्ये काम करताय, PDCC बँकेमध्ये. आता मी सुद्धा बऱ्याच वेळेस तुमचे जे अॅन्युअल रिपोर्ट्स असतात किंवा तुम्ही काही पॉम्पलेट छापता त्यावरती तुम्ही योजना लिहिलेल्या असतात तुमच्या. पुणे DCC मार्फत 60% व्याजदराने कर्ज वितरण सुविधा आहे ना, गोल्ड लोन आहे,
व्हेकल लोन आहे, होम लोन आहे, अशा वेगवेगळ्या सुविधा देता ना. म्हणजे काय करता तुम्ही थोडक्यात, त्या सुविधा तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचवता, त्याची मार्केटिंग करता, बरोबर. हे जस्ट मी सहकारी संस्थेबद्दलचा पार्ट सांगितला. ही युनिव्हर्सल टर्म आहे, म्हणजे हे सर्वांनाच लागू होते. जर तुमचा माल ग्राहकापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची मार्केटिंग करणं हे अत्यावश्यक आहे. तर ह्या सब्जेक्टमध्ये आपण काय काय बघणार आहे. तर हा आपल्या आपल्या 7 सब्जेक्ट पैकी हा एक अतिशय महत्वाचा असा सब्जेक्ट आहे. हे तुम्हाला किती डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला किती ऍप्लिकेबल आहे याचा विचार करू नका, परंतु याचं ज्ञान तुम्हाला असणं हे खूप गरजेचं आहे. आणि यातला बराचसा पार्ट आपल्या रोजच्या जीवनातला सुद्धा आहे. आणि तुमच्या बँकेसाठी सुद्धा हा यातला काही पार्ट लागू आहे. आता म्हणजे जसं मी एक्झाम्पल सांगितले, तुमची बँक ज्या व्याजदराने कर्ज देते, म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्याकरता तुम्ही त्याचं मार्केटिंग करता ना, की अॅन्युअल रिपोर्ट्स वरती छापता, काही पॉम्पलेट छापता, किंवा ग्राहकांना अवेअरनेस करण्यासाठी काही योजना तिथे जाऊन सांगता. तर हे एक सॉर्ट ऑफ मार्केटिंगच आहे, म्हणजे याला आपण मार्केटिंग मॅनेजमेंट असं म्हणू शकतो. तर हे जस्ट मी एक एक्झाम्पल सांगितलं. तर हा सब्जेक्ट आपल्याला खूप अतिशय महत्वाचा आहे. आता या सब्जेक्टमध्ये जवळपास आपले 9 सेशन होतील. आता हे 9 सेशन अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन. पहिला त्यातला टॉपिक असेल आपला फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग, म्हणजे मार्केटिंग म्हणजे काय थोडक्यात. त्याचं इंट्रोडक्शन असेल, मिनिंग अँड डेफिनेशन, त्याची मार्केटिंग टर्म काय, डेफिनेशन्स काय. त्यानंतर मार्केटिंग मिक्स. आता मार्केटिंग मिक्स ही सुद्धा टर्म अतिशय इंटरेस्टिंग टर्म आहे. ती सुद्धा आपण पीपीटी द्वारे शिकणार आहे. डिफरन्स बिटवीन मार्केटिंग अँड सेलिंग. आता सेल करणे आणि मार्केटिंग करणे यामध्ये काय डिफरन्स आहे ना. विक्री करणे आणि त्याची मार्केटिंग करणे एखाद्या प्रोडक्टची, म्हणजे फक्त विक्री करणे आणि मार्केटिंग करणे याच्यामधला डिफरन्स काय, तर तो सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे. रोल अँड रिलेव्हन्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट इन कोऑपरेटिव्ह. आता हे ठीक आहे, आपण मार्केटिंग बघतोय, सगळं बघतोय, पण त्याचा कोऑपरेटिव्ह मध्ये काय रोल आहे ना. आता आपला हा जो डिप्लोमा आहे तो हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, म्हणजे सहकाराशी संबंधित आपण डिप्लोमा करतो. तर या मार्केटिंग मॅनेजमेंटचा सहकाराशी काय संबंध आहे, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार. दुसरा आपला टॉपिक आहे मार्केट सेगमेंटेशन. आता मार्केट सेगमेंटेशन मध्ये काय काय पार्ट येतात, तर इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सेगमेंटेशन, जनरल अप्रोच टू मार्केट. आता मार्केटचे सेगमेंट्स टप्पे पाडले जातात. आता ते टप्पे कोणत्या प्रकारचे असतात, मार्केट कोणत्या मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट जास्त विकलं जाईल, त्याचं सीझन काय असेल, हे सर्व गोष्टी आपण या सब्जेक्टमध्ये शिकणार आहे. बेसिस फॉर सेगमेंटिंग कंझ्युमर मार्केट्स. आता कोणत्या मार्केटमध्ये कोणता माल विकला जाईल, है ना. आता किराणा दुकानात आपण मेडिकलमध्ये आपण किराणा दुकान चालू करून किंवा तांदळाची विक्री चालू करून जमेल का, तर नाही. तिथं जो माल विकला जातो ज्या मार्केटमध्ये, आता समजा लातूर शहरामध्ये जर तुम्ही कधी गेला तर गोलाई चौक आहे. तिथं गोलाई चौकामध्ये 10 वेगवेगळ्या गल्ल्या आहेत. तुम्हाला कधी जाण्याचा योग आला तर नक्की बघा तुम्ही. आणि 10ही गल्ल्यामध्ये वेगवेगळं मार्केट आहे. भांड्याचं मार्केट आहे, कपड्याचं मार्केट आहे, म्हणजे असे ज्या लेन म्हणतो आपण, 10 वेगवेगळ्या लेनमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट आहेत. तर तो पण पार्ट आपण याच्यामध्ये बघणार आहे. सिलेक्शन ऑफ प्रॉफिटेबल सेगमेंट आणि टार्गेट मार्केट स्ट्रॅटेजीज काय काय वापरल्या मार्केटिंगसाठी, ते पण आपण याच्यामध्ये बघणार. त्याच्यानंतर मार्केटिंग रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टम. मार्केटिंग रिसर्च केला जातो. प्रत्येक आता मोठमोठ्या ज्या कंपनी जसं की जिओ आहे, एअरटेल आहे, या ज्या ब्रॉडबँड कंपन्या आहेत, जे आपलं जे नेटवर्क आज आपण आपल्या बोटावर 5G नेटवर्क आलेलं आहे. आपण सर्वजण 5Gच्या युगात आहे आपण सध्या. तर याचं हे मार्केट रिसर्च कशा पद्धतीने केला जातो, म्हणजे आजच्या घडीला आपण बघितलं तर सर्वात जास्त 5G युजर्स जे आहेत ते भारतामध्ये सापडतील तुम्हाला जगामध्ये. म्हणजे एवढं भारतामध्ये 5Gचं नेटवर्क स्ट्रॉंग झालेलं आहे. तर हे कशामुळे शक्य झालं, तर त्यांनी त्या प्रोडक्टची मार्केटिंग केली. जिओची आपण इतके ऍड बघतो. आज IPL मध्ये जर तुम्ही बघाल तर सर्व प्लेयर्स मार्फत, त्यांच्या टीम्स मार्फत जिओचं ब्रँडिंग केलं जातं किंवा जिओचं मार्केटिंग केली जाते. त्यांच्या कपड्यावरती जिओचे लोगो असतात, त्यांचे जे ऍडव्हर्टाइजमेंट येतात त्याच्यावरती जिओ ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे मी जस्ट एक्झाम्पल देतो. असं
एवढा वास्ट प्रकारचं मार्केटिंग ते करतात. तर याच्यामध्ये मार्केटिंग रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, याच्यामध्ये काय डेफिनेशन ऑफ मार्केटिंग रिसर्च, स्टेप्स काय घेतल्या, स्टेप्स इन मार्केटिंग रिसर्च करताना काय स्टेप्स घेतल्या जातात, प्रॉब्लेम्स ऑफ मार्केटिंग रिसर्च, प्रॉब्लेम्स काय येतात. आता ठीक आहे, आता आपण आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करण्याचं ठरवलं, तर असंही होणार नाही की आपलं प्रोडक्ट सगळे विकले जाईल, आपल्याला सगळं सोपं आहे, तसं नाही. आज बाजारामध्ये एकाच प्रोडक्टच्या हजारो कंपन्या आहेत. जस्ट आपलं सोप किंवा साबणाचं जर एक्झाम्पल घेतलं, आज हजारो कंपन्या त्यांचं साबण बाजारामध्ये विकतात. पिअर्स आहे, लक्स आहे, संतूर आहे ना, म्हणजे डव आहे, अशा हजारो कंपन्या आज मार्केटमध्ये कॉम्पिट करतायत. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ मार्केटिंग रिसर्च, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम, तर ह्या सुद्धा टर्म आपण याच्यामध्ये बघणार. त्याच्यानंतर प्रोडक्ट मॅनेजमेंट, हे झालं मार्केटिंगच्या संदर्भात. थोडंसं आता प्रोडक्ट वर येऊया. प्रोडक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय. आता समजा एकच प्रोडक्ट तुम्ही वर्षानुवर्ष विकताय. आता पार्लेजी बिस्किट घेऊया का, किंवा कोणतेही एखादं प्रोडक्ट घेऊया. जर तुम्ही वर्षानुवर्ष एकच जर प्रोडक्ट तुम्ही चालवलं, तर त्याचा इंटरेस्ट लोकांचा कमी होतो. तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं व्हेरिएशन करायला लागतं, त्याचं कव्हर पेज बदलायला लागतं, त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन चेंज करावं लागतं. काही आता बघा, कोलगेट जर तुम्ही खरेदी केलं, कोलगेट असेल, पेप्सोडेंट असेल, तर 33% एक्स्ट्रा असे ग्राहकांना ऑफर दिली जाते. काय ते थोडक्यात प्रोडक्ट मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. काहीतरी ग्राहकांना डिस्काउंट देणं किंवा अट्रॅक्टिव्ह त्याचं लेबल लावणं त्या प्रोडक्टला, हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असे वेगवेगळे ऑपरेशन्स केले जातात. तर प्रोडक्ट मॅनेजमेंट आहे. प्रोडक्ट प्लॅनिंग अँड मार्केटिंग प्लॅनिंग. आता प्रोडक्ट कसं त्याला आपलं प्रोडक्ट कसं इम्प्रूव्ह करायचं आणि ते कोणत्या मार्केटमध्ये जास्त विकलं जाईल याचं रिसर्च करायचं, म्हणजे थोडक्यात त्याचं प्लॅनिंग करणं. प्रोडक्ट लाईफ सायकल, याबद्दलही आपण खूप डिटेलमध्ये बघणार. प्रोडक्ट लाईन आहे, प्रोडक्ट मिक्स आहे, ब्रँडिंग अँड पॅकेजिंग आहे. त्याच्यानंतर प्राइसिंग. आता बघा, म्हणजे मार्केटमध्ये एखादी गोष्ट 10 रुपयाला जर मिळत असेल, तुम्ही ती गोष्ट बाजारामध्ये 15 रुपयाला जर उतरवली, तर तुमचं प्रोडक्ट हे सपशेल फेल ठरणार. कारण 15 रुपयेवाली वस्तू लोक घेणार नाही. जर तीच वस्तू, त्याच क्वालिटीची वस्तू जर 10 रुपयाला लोकांना मिळत असेल, तर 5 रुपये लोक एक्स्ट्रा कशाला घालतील, है ना. तर प्राइसिंग जे आहे त्याचाही आपल्याला रिसर्च करावा लागतो मार्केटिंगमध्ये. तर त्याचं मिनिंग काय, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग मेथड्स काय, आणि त्याच्यासाठी स्ट्रॅटेजीज काय, प्राइसिंग स्ट्रॅटेजीज फॉर न्यू प्रोडक्ट मार्केटिंग, हे पण आपण बघणार. डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट किंवा मार्केट चॅनल. आता चॅनल्स कोणकोणते आहेत. रोल ऑफ मार्केट इंटरमिडिएट्स, म्हणजे बघा, आता प्रत्येक मार्केटमध्ये आज आपण बघतो की शेतकरी जन आंदोलन वगैरे सुरू, तुम्ही हरियाणाला वगैरे शेतकरी आंदोलन, तुम्ही पेपर वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जो मिडलमॅन आहे कुठेही असो, आता शेतकऱ्याला त्यांच्या भावाला भाव का मिळत नाही मालाला, कारण मिडल म्हणजे ते व्यापारी लोक समजा, व्यापारी असतील किंवा अदर काही लोक असतील, तर ते त्यांचं मार्जिन काढून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं मार्जिन आपोआप कमी होतं. आणि हे मिडलमॅन कसा निग्लेक्ट करता येईल, किंवा त्याला कसं स्किप करून शेतकऱ्यांना डायरेक्ट मार्केटचा भाव कसा मिळवून देता येईल, याच्यासाठी आज जन आंदोलन सुरू आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तशाच पद्धतीनं मार्केटमध्ये सुद्धा हे जे काही इंटरमिडिएट्स आहेत किंवा मिडलमॅन आहेत, यांच्यापासून कसं स्किप होता येईल, तर हे पण आपण याच्यामध्ये बघणार. फॅक्टर इन इन्फ्लुएन्सिंग डिस्ट्रीब्युशन डिसिजन्स. त्याच्यानंतर ऍडव्हर्टायझिंग. आता हा खूप महत्वाचा मुद्दा, ऍडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन. कोणतेही प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याला ऍडव्हर्टायझिंग केल्याशिवाय ऑप्शन नाही, गत्यंतर नाही. कारण घरी बसल्या बसल्या तुम्ही एका प्रोडक्ट, घरातूनच जर तुमचं प्रोडक्ट विकलं जाईल का, तर बिलकुल नाही. तुम्हाला त्याची काहीतरी मार्केटिंग करायला लागेल, ब्रँडिंग करायला लागेल, तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. आज ऍपलचा मोबाईल 16 प्रो जो काही लेटेस्ट फोन आहे, तो 1,84,000 आहे, परंतु तो सध्या अनअवेलेबल आहे, म्हणजे इतकी डिमांड आहे. त्यांनी त्यांचं ब्रँडिंग करून ठेवलं, त्यांचं मार्केटमध्ये नाव झालेलं आहे ऍपलचं. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्यापैकी काही जण यूज करत असाल मोबाईल. म्हणजे त्यांना आज अशी कंडिशन आहे, मार्केट त्यांना ब्रँडिंग करायची सुद्धा आता आवश्यकता राहिलेली नाही. इतकं त्यांनी त्यांच्या सेल्सवर, त्यांच्या ऍडव्हर्टायझिंगवर इतकं त्यांनी काम केलेलं आहे. आज आपण ऍपलला एक ब्रँड म्हणून जसं ओळखतो, ब्रँड आहे, बरोबर आहे. म्हणजे आज त्यांची मोबाईल अनअवेलेबल आहेत, इतकी डिमांड लोकांची. तुम्ही मागच्या 2-3 महिन्याआधी जेव्हा 16 प्रो मोबाईल आला लेटेस्ट, तेव्हा तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील की
अशी लोकांची झुंबड लागलेली होती मोबाईल खरेदी करण्यासाठी. ऑनलाईन तर अवेलेबल नव्हतंच, परंतु शोरूमला सुद्धा लोकांच्या लाईन लागलेल्या होत्या. तर हे कशाचा एक परिणाम आहे, तर ऍडव्हर्टायझिंग अँड सेल प्रमोशनचा एक परिणाम. तर हे कशा पद्धतीने केलं जातं. त्यानंतर आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता ठीक आहे, आपलं प्रोडक्ट मार्केटपर्यंत पोहोचवायचंय, परंतु शक्य आहे का, सहजासहजी शक्य आहे का, तर नाही. आज आपण जी टॅल्कम पावडर वापरतो किंवा कोणतीही आपण घरात तोंडाला लावण्यासाठी जी पावडर वापरतो किंवा कोणतीही वस्तू, मी जस्ट एक्झाम्पल देतो, तर ती आपल्या महाराष्ट्रात तयार होते का, नाही. तर ती बेंगलोरमध्ये, गुरगावमध्ये, हरियाणामध्ये, दिल्लीमध्ये अशा ठिकाणाहून आपल्या इथे 5 रुपयाला 10 रुपयाला आपल्याला सहजासहजी मिळते. तर हे कशामुळं, तर सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ना. म्हणजे त्याचा स्कोप काय, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार. स्कोप काय, फंक्शन्स, ऑब्जेक्टिव्ह, बेनिफिट्स, इंटिग्रेटेड प्रोसेस काय, डिसिजन फेजेस काय, प्रोक्युरमेंट, या सर्व गोष्टी या सेशन मध्ये आपण बघतो. आणि रुरल मॅनेजमेंट. आणि आता याच्यामध्ये कोऑपरेटिव्हला काय फायदा आहे, या मार्केटिंग मॅनेजमेंटचा फायदा कोऑपरेटिव्हला कसा आहे. पोटेन्शियल फॉर कोऑपरेटिव्ह, रुरल कंझ्युमर बिहेवियर पॅटर्न. मी जसं एक पुणे डीसीसीचे एक्झाम्पल सांगितले, जसं पुणे डीसीसीच नाही तर अशा अनेक प्रकारच्या पतसंस्था आहेत की आकर्षक व्याजदर देतात. गोल्ड लोनसाठी आकर्षक व्याजदर आपण जाहिराती बघतो, किंवा एक कुठेतरी पॉम्पलेटवर दिसतं, किंवा बँकेमध्ये कधी चक्कर मारण्यासाठी गेलं तिथे लावलेलं असतं भिंतीवरती की या व्याजदराने कर्ज दिलं जातं, या ठेवीवरती एवढं एवढं व्याज दिलं जातं. हे ग्राहकांना आकर्षण करणं, हेच मार्केटिंग, यालाच म्हणतो आपण मार्केटिंग. ठीक आहे, हा आपला सिलेबस असणार आहे टोटल आपल्या या सब्जेक्टचा. तर मी स्क्रीन शेअर करतो. कुणाला काय बोलायचंय? नाही सर. स्क्रीन दिसते? हो सर, दिसते. हो सर. माझा आवाज कुठेही ब्रेक झाला, थांबला, म्यूट झाला तर मला लगेच सांगा, कारण जेव्हा मी फुल स्क्रीन करतो तर मला माझं मागचं बॅकग्राऊंड काहीच दिसत नाही. कुठेही जर काय अडचण असेल तर लगेच मला अनम्यूट करून बोला तुम्ही, कारण मी आपलं बडबड करत जाईल आणि ते तुम्हाला दिसणारच नाही, असं होऊ नये. ठीक आहे, आवाज येतोय? हॅलो, हा येतोय, क्लिअर आवाज. ठीक आहे. हा, येतोय सर. तर आपण मार्केटिंग मॅनेजमेंट बघतोय. एकंदरीत काय आपल्या कोर्सचा मतितार्थ काय म्हणू शकतो आपण, की मार्केटिंग काय पद्धतीने केलं जातं. आता तुम्ही मागच्या सेमिस्टरला ऑडिट शिकलात, लॉज शिकलात, है ना, क्रेडिट मॅनेजमेंट शिकलात, एन्व्हायरमेंट फॉर कोऑपरेटिव्ह इन इंडिया शिकलात, अशा बरेचसे सब्जेक्ट शिकलात. आता हे थोडंसं आपण मार्केटिंग कडे येऊया. मार्केटिंग म्हणजे काय थोडक्यात, तर पहिला आपला चॅप्टर आहे फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग मध्ये काय काय फंडामेंटल्स काय आहे त्याचे, म्हणजे त्याच्यातल्या काय काय घडामोडी, काय कसे ऑपरेशन्स याच्यामध्ये घेतले जातात. तर टर्म मार्केटिंग इज डिराइव्ड फ्रॉम टर्म मार्केट विच इज इन टर्म डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड मार्केटस. म्हणजे हा मार्केटिंग जो शब्द आलेला आहे तो लॅटिन वर्ड जो काय मार्केटस, त्या मार्केटस शब्दावरून मार्केटिंग हा शब्द आलेला आहे. ज्याचा अर्थ थोडक्यात एक प्लेस किंवा एक ज्याला आपण बाजार म्हणतो बघा, आहे ना. आता वेगवेगळ्या प्रकारचे बाजार असतात. आपल्याला पुणे जिल्ह्याचं म्हणलं तर बैल बाजार आहे, मोठ्या प्रमाणात फेमस असतो, जिथे की शर्यती वगैरे, बैलगाडा शर्यती वगैरे हे केल्या जातात. तर थोडक्यात काय, तर तिथं मार्केटिंग म्हणजे काय, ही टर्म मार्केटर्स या शब्दावरून डिराइव्ह झालेली टर्म. इन द मार्केट मीन्स अ प्लेस वेअर गुड्स आर ब्रॉड ऑर सोल्ड. Whereas in broader sense, term market need not necessarily mean a place of exchange. म्हणजे काय थोडक्यात, जिथे वस्तू खरेदी केल्या जातात किंवा विकल्या जातात. आता ही साहजिक गोष्ट आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे की मार्केट म्हणजे बाजार, ज्याला आता तुळशीबाग पुण्यातलंच एक्झाम्पल घेऊ, है ना. तिथं बऱ्याचशा गोष्टी, विशेष करून महिला वर्गासाठी तो खूप मोठा बाजार आहे, किंवा खूप मोठा तिथं मार्केट आहे, जिथे की त्यांचे कॉस्मेटिक्स वगैरे ज्या काही वस्तू आहेत त्या तिथे विकल्या जातात किंवा खरेदी केल्या जातात. तर आपण मार्केटिंगची डेफिनेशन काय करू शकतो. मार्केटिंग इज द ऍक्टिव्हिटी, सेट ऑफ इन्स्टिट्यूशन अँड प्रोसेसेस फॉर क्रिएटिंग, कम्युनिकेटिंग, डिलिव्हरिंग अँड एक्सचेंजिंग ऑफरिंग्स दॅट हॅव व्हॅल्यू फॉर कस्टमर. म्हणजे कस्टमरला जी गरज आहे
आणि ती ज्या ठिकाणी पुरवली जाते, म्हणजे समजा मला एखादी वस्तू, मला कपडे खरेदी करायचे, तर मी माझ्या घरातच थांबून कपडे खरेदी करू शकतो का? म्हणजे ठीक आहे, आता आजकाल फ्लिपकार्ट, अमेझॉन ह्या सोयी सुविधा आलेल्या आहेत, परंतु मला जर प्रत्यक्षात जर कपडे खरेदी करायचे असेल तर दुकान तर माझ्या घराकडे येणार आहे का? तर नाही. आपल्याला ज्या ठिकाणी जावं लागतं, आता कोणत्या ठिकाणी जावं लागतं, तर एक असं ठिकाण आहे की जिथं कपडे विकले जातात, थोडक्यात काय तर मार्केट, ज्याला आपण बाजारामध्ये गेलो, आता भाजी मंडई असते, वेगवेगळ्या प्रकारचे बाजार, आता त्या कमोडिटीवरती डिपेंड असतं. मी जसं सांगितलं की लातूरमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट्स आहेत, एकाच ठिकाणी वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये वेगवेगळे मार्केट, भांडी गल्ली आहे, सोनार गल्ली आहे, अशी वेगवेगळ्या गल्ली आहेत. तिथे तुम्ही जाऊन तुम्हाला जाण्याचं कधी योग आला तर नक्की बघा. तर मार्केटिंग इज द ऍक्टिव्हिटी सेट ऑफ इन्स्टिट्यूशन प्रोसेसर फॉर क्रिएटिंग, कम्युनिकेटिंग, डिलिव्हरिंग अँड एक्सचेंजिंग. बघा, आता आपण बार्गेनिंग करतो, विशेष करून महिलावर, तिथे जातात, त्यांना बार्गेनिंग करतात, 2000ची वस्तू 200ला आणण्याची सुद्धा ताकद महिलांमध्ये असते. तर त्याला काय, कम्युनिकेशन करतात, डिलिव्हरिंग अँड एक्सचेंजिंग ऑफरिंग. आपण पैसे देतो आणि काहीतरी वस्तू त्या बदल्यात खरेदी करतो. तर या सेट ऑफ इन्स्टिट्यूशनला, या सर्व घडामोडी ज्या घडतात याला आपण काय म्हणतो, तर मार्केटिंग. सिंपल टर्म, मार्केटिंग म्हणजे काय, ग्राहक, क्लायंट, भागीदार आणि समाजासाठी मोठ्या प्रमाणात मूल्य असलेला ऑफर तयार करणे. ऑफर तयार करणे म्हणजे प्रोडक्ट तयार करणे, त्याचं संप्रेषण करणे, वितरित करणे आणि देवाणघेवाण करणे. या क्रियाकलाप म्हणजे याला सेट ऑफ इन्स्टिट्यूशनला आपण काय म्हणतो, मार्केटिंग. Market consists of all potential customers sharing a particular need or want who might be willing and able to exchange to satisfy the need or want. म्हणजे बघा, एखाद्या ग्राहकाची एखादी गरज आहे, आता गरजा दोघांचे असतात. आता नीड अँड वॉन्ट हे काय, हे पण आपण समजून घेणार पुढे चालू. आता ग्राहकाची गरज काय असते, तर मला एखादी वस्तू मिळावी, आणि व्यापाराची किंवा विक्रेत्याची गरज काय असते, तर त्या वस्तूच्या बदल्यात मला पैसे मिळावे. म्हणजे दोघांच्याही तिथे गरजा पूर्ण होतात. विक्रेता विकून पैसे मिळतात त्याला, आणि ग्राहकाला पैसे देऊन वस्तू मिळते, म्हणजे त्या ठिकाणी दोघांच्याही गरजा पूर्ण होतात. तर अशा सेट ऑफ इन्स्टिट्यूशनला आपण काय म्हणतो, मार्केट. मार्केटमध्ये ह्या प्रकारचं एक्सचेंज होत असतं. आता काय डेफिनेशन बघू. इट इज द आर्ट ऑफ सेलिंग प्रोडक्ट्स. सिंपल डेफिनेशन जी पीटर ड्रकरने सांगितलेली की इट इज आर्ट ऑफ सेलिंग प्रोडक्ट्स. म्हणजे बघा, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर, आता बघा, आपण एक जनरल टर्म ऐकतो आपण की धंदा करावा तर मारवाडी लोकांनी, है ना. म्हणजे याच्यात जातीचं मी कुठं हे करत नाही, परंतु ते जे मार्केटिंग करतात किंवा ते जे बिझनेस करतात, तर त्याच्यामध्ये काय ते इथिक्स असतात, त्यांचे काही नियम असतात. तर ह्यालाच आपण म्हणतो की आर्ट ऑफ सेलिंग प्रोडक्ट. तुम्ही तुमचं प्रॉडक्ट कसं विकताय आणि त्याचं आर्ट, तुमच्याकडे ते कौशल्य कशा प्रकारचं आहे, त्याला आपण मार्केटिंग म्हणतो. म्हणजे त्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत. त्याच्यानंतर काय, द कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग ब्रिंग्स अस फुल सर्कल टू कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. दिस मार्केटिंग एनगल्फ्स ऑल द ह्युमन ऍक्टिव्हिटी टेकिंग प्लेस इन रिलेशन टू मार्केट. तर कोर मार्केटिंग कन्सेप्ट काय, नीड्स, वॉन्ट्स अँड डिमांड्स. आता बघा, नीड्स, वॉन्ट्स, डिमांड्स, माझी गरज काय, माझ्या अपेक्षा काय आहेत, आणि माझी डिमांड कोणत्या प्रोडक्टची आहे सध्या, है ना. आता सध्या जर डिमांड ऍपल 16 प्रोची जर डिमांड असेल, तुम्ही ऍपल 13 जर विकायला गेला तर कोणी घेणार नाही. म्हणजे काळानुरूप ज्या गरजा बदलत चाललेल्या आहेत माणसाच्या, है ना. आता जर समजा आज रेडमीचा नोट 14 प्रो प्लस जर मार्केटमध्ये आलेला असेल, आणि जर रेडमी नोट 5 घेऊन आला तर कुणी घेणार नाही. तुम्हाला काळानुरूप त्याच्यामध्ये बदल करावा लागतो, त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स करावे लागतात. तर हा मार्केटिंगचा कोर कन्सेप्ट आहे. तुम्हाला लोकांच्या डिमांडला अनुसरून तुमचे प्रोडक्ट तयार करावे लागतात. नीड्स, वॉन्ट्स, डिमांड्स आहेत, त्याच्यानंतर प्रोडक्ट तुम्ही तशा पद्धतीचे तयार करणार आहात. त्याच्यानंतर आहे युटिलिटी, व्हॅल्यू आणि सॅटिस्फॅक्शन. त्या प्रोडक्ट्स, आपण जे प्रोडक्ट्स विकतोय किंवा तयार करतोय, त्याच्यातून ग्राहकाचं समाधान होतंय का, त्याचं सॅटिस्फॅक्शन होतंय का. तर ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे मार्केटिंग आणि मार्केटर्स. आता बघा, नीड्स, मी जसं सांगितलं मागच्या स्लाइडमध्ये की आपण नीड्स, वॉन्ट्स आणि डिमांड्स याच्याबद्दल जाणून घेऊ. आता नीड्स म्हणजे काय, इट इज स्टेट ऑफ डेप्रिव्हेशन ऑफ सम बेसिक सॅटिस्फॅक्शन. आता बघा, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या काय मूलभूत गरजा आहे, आपण पहिलीपासून शिकत आलोय. म्हणजे एकदम बेसिक गरज, माणसाची गरज काय, माणसाला 3 वस्तू तर अतिशय गरजेचं आहे. अन्न म्हणजे आपल्याला रोज जेवायला लागतं, वस्त्र आपल्याला कपडे घालायला लागतील, आणि निवारा आपलं एक
राहण्यासाठी 2 खोल्याचं का होईना छोटस घर पाहिजे. माणसाला एवढं बेसिक आहे, एवढं असेल तरी माणूस थोडस जगू शकतो. आता इच्छा काय, इच्छा थोडस काय म्हणतो आपण त्याला, की थोडस बेटर लाईफ जगण्यासाठी इच्छा असते. आता समजा मला कपडे तर आहेत, मला बेसिक अन्न आहे, माझ्याकडे नीड, माझी जी गरज आहे, बेसिक नीड जी आहे ती अन्न आहे, माझ्याकडे अन्न आहे, परंतु मला चांगलं अन्न खायचंय. चांगलं म्हणणं म्हणजे काय, मला हॉटेलमध्ये जाऊन पिझ्झा खायचंय, बर्गर खायचंय, है ना, हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे जंक फूड्स खायचे. तर ह्या झाल्या इच्छा माणसाच्या. इट इज अ स्टेट ऑफ डेप्रिव्हेशन ऑफ सम बेसिक सॅटिस्फॅक्शन, फूड, क्लॉथिंग, सेफ्टी, शेल्टर, हे जे काय ते नीड्स आहेत माणसाची, गरज आहे. वॉन्ट, इच्छा म्हणजे काय, डिझायर फॉर स्पेसिफिक सॅटिस्फायर ऑफ नीड, म्हणजे थोडस वरच्या लेवलचं आपण अपेक्षा करतो. मॅन नीड फॉर इंडियन वॉन्ट्स डोसा, चपाती, व्हेजिटेबल, म्हणजे आता बघा भारताच्या लोकांचे मुख्य अन्न खाद्य काय, तर तांदळाचे पदार्थ किंवा चपाती असेल, राईस असेल, हे या प्रकारचे राईस खातो आपण, अन्न खातो. परंतु हेच जर अमेरिकेमध्ये गेला तर आपण तर फ्रेंच फ्राईज असेल, बर्गर असेल, ह्या अशा पद्धतीचे जंक फूड तिथं खाल्लं जातं. म्हणजे त्या माणसाची इच्छा झाल्या, गरजा वेगळा आणि इच्छा वेगळं. त्याच्यानंतर डिमांड इज द डिझायर, विलिंगनेस अँड ॲबिलिटी ऑफ कन्झ्युमर्स टू पे सर्टन प्राइस फॉर अ प्रोडक्ट. म्हणजे मला जर मला थोडक्यात मला जर कपडे घ्यायचे असतील तर ही माझी डिमांड आहे किंवा माझं डिझायर आहे, विलिंगनेस आहे, मी पैसे देईन आणि कपडे घेईन, है ना. म्हणजे ह्या वेगवेगळ्या टर्म, नीड, वॉन्ट्स आणि डिमांड्स. त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट्स. आता प्रोडक्ट म्हणजे काय, फक्त हा पेन म्हणजे प्रोडक्ट आहे का, तर नाही. आता आपण जीएसटी भरतो, त्या जीएसटीच्या नावातच आहे बघा. आज जीएसटी म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. म्हणजे आजकाल कोणत्याही प्रकारची वस्तू असेल किंवा कोणत्याही प्रकारची सेवा असेल तर त्याच्यावरती आपण 9 ते 18% वॅट टॅक्स भरतोय. म्हणजे काही गोष्टींना 18% आहे, काही गोष्टींना 5% आहे, काही गोष्टींना 12% टॅक्स आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंना वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स भरतो. म्हणजे ते फक्त वस्तूच आहेत का, तर नाही, सेवा सुद्धा आहे. आता आम्ही आमच्या इथे येणाऱ्या पार्टिसिपंटना ट्रेनिंग देतो. आता हे ट्रेनिंग म्हणजे काय, आम्ही वस्तू देतोय का त्यांना, तर नाही, आम्ही नॉलेज शेअरिंग करतोय, आम्ही त्यांना ट्रेनिंग देतोय. तर त्या ट्रेनिंगचं सुद्धा आम्हाला 18% जीएसटी भरावं लागतो जास्त. म्हणजे बघा, ही काय झाली, सर्व्हिस झाली. गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील, प्लेस असेल, तर या वस्तूंवर टॅक्स भरतो आम्ही सध्या. प्रोडक्ट इज नथिंग बट इट कॅन सॅटिस्फाय नीड, वॉन्ट ऑफ द कस्टमर. म्हणजे काय, थोडक्यात गुड्स असतील किंवा सर्व्हिसेस या माध्यमातून जर एखाद्या ग्राहकाची जर त्याचं सॅटिस्फॅक्शन होत असेल, मग ते आयदर प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल, तर त्याला आपण प्रोडक्ट्स म्हणतो. द प्रोडक्ट मे बी फिजिकल गुड, सर्व्हिस, प्लेस ऑर अन आयडिया. म्हणजे बघा, हे प्रोडक्ट म्हणजे काय, फक्त एखादी वस्तूच आहे असेल असं नाहीये. तर प्रोडक्ट म्हणजे एखादं सर्व्हिस असू शकते, एखादी वस्तू असू शकते, एखादं खाण्यापिण्याचे पदार्थ असू शकते, वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू असू शकते, किंवा एखादी आयडिया असू शकते. आता बरेचसे कन्सल्टंट आपण बाजारामध्ये ऐकतो बघा, कन्सल्टंट म्हणजे ते काय, आपल्याला प्रोडक्ट विकत नाहीत किंवा आपण त्यांच्याकडून काही वस्तू खरेदी करत नाही, आपण फक्त त्यांच्याकडून काही आयडिया विचारात घेतो. म्हणजे कन्सल्टंट ही पोस्ट अशी आहे की ते कन्सल्ट करतात, तुम्ही असं नाही केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. तर ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे, आपण त्यांच्याकडून आयडिया घेतोय, त्याच्यावर सुद्धा आपण जीएसटी किंवा टॅक्स भरतो. आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टींना आपण काय म्हणतो, प्रोडक्ट्स. ह्याच्यातून काय मिळतं, समजा मी एखादं प्रोडक्ट घेतलं तर मला काय झालं, त्याचं सॅटिस्फॅक्शन झालं. व्हॅल्यू म्हणजे काय, प्रोडक्ट्स कॅपॅसिटी टू सॅटिस्फाय. व्हॅल्यू इज प्रोड्युसर्स कॅपॅसिटी टू सॅटिस्फाय नीड्स, वॉन्ट्स ऍज पर द कस्टमर्स परसेप्शन ऑर एस्टिमेशन. म्हणजे व्हॅल्यू काय, व्हॅल्यू इज प्रोडक्ट्स कॅपॅसिटी, त्या प्रोडक्टची ती कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटी म्हणण्यापेक्षा थोडक्यात त्याची किंमत. म्हणजे मी एखादे 1000 रुपये देऊन जर एखादी छोटीशी वस्तू सुद्धा खरेदी केली आणि त्याच्यातून मला सॅटिस्फॅक्शन मिळत असेल, आणि मग मी 10,000ची एखादी वस्तू घेऊन त्याच्यातून सुद्धा मला सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल, तर मला माझ्यासाठी कोणतं महत्वाचं, ते 1000 रुपयाची गोष्ट महत्वाची. तर अशा पद्धतीनं ह्याला आपण व्हॅल्यू म्हणतो. ईच प्रोडक्ट वुड हॅव अ कॉस्ट ऑर प्राइस एलिमेंट्स अटॅच टू इट. म्हणजे काहीतरी वस्तू, त्या एखाद्या वस्तूची काहीतरी किंमत असतेच. सॅटिस्फॅक्शन, प्रोडक्ट फुलफिल्स, सॅटिस्फाईज नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ द कस्टमर. प्रोडक्ट काय करतं, तर त्याच्या ग्राहकाला सॅटिस्फॅक्शन देतं.
म्हणजे आज मी घर बसल्या मोबाईल ऑर्डर करू शकतो. माझं काय एक सॉर्ट ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे. मी पैसे देतो आणि त्या बदल्यात मला एखादी वस्तू मिळते आणि ती वस्तू माझ्या खूप कामाची वस्तू आहे. त्याला आपण सॅटिस्फाय ह्या सर्व टर्म ज्या आहेत त्या मार्केटिंगशी जुळलेल्या आहेत. तुम्हाला ते नंतर लक्षात येईल. आपण जस्ट आता डेफिनेशन्स बघतोय की प्रोडक्ट म्हणजे काय, नीड, वॉन्ट, डिमांड, ह्या काय टर्म्स आहेत. एक्सचेंज अँड ट्रान्झॅक्शन्स. टू सॅटिस्फाय नीड ऑब्लिक वॉन्ट, people may obtain product through self production by force, begging or exchange. म्हणजे बघा, गरज किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक स्वतः उत्पादन करू शकतात, काही जण देवाणघेवाण करू शकतात. एकच हॅलो हॅलो थोडस क्लास सुरू आहे नंतर. हो आहे. थोड्या वेळानं केलं चालेल, 15-20 मिनिट. ओके ठीक आहे. येस येस, एकच मिनिट. तर एक्सचेंज आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे बघा, एखादी वस्तूची जर मला गरज असेल तर मी त्याच्यासाठी मी एक तर ती वस्तू माझ्या आवाक्यात असेल तर मी स्वतः उत्पादन करेल त्याचं, किंवा देवाणघेवाण करेल, पैसे देऊन ती वस्तू मी खरेदी करेल. त्याला आपण काय म्हणतो, एक्सचेंज. टू ऍक्ट पब्लिक प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग अ डिझायर्ड प्रोडक्ट फ्रॉम समवन बाय ऑफरिंग समथिंग इन रिटर्न. म्हणजे काहीतरी आपण त्याला देऊन त्याच्या बदल्यात जी काही आपण वस्तू घेतो त्याला आपण काय म्हणतो, एक्सचेंज म्हणतो. ते मे बी पैसे असतील किंवा अदर फॉर्म. आता जुन्या काळात आपण खेड्यापाड्याने बघितलं असेल, आता मी खेड्यातलंच आहे म्हणून मला माहिती आहे, आपण हे बऱ्यापैकी सर्वजण ग्रामीण भागातलेच आहेत, की आपल्या घरच्या पुरुष मंडळीची दाढी कटिंग करण्यासाठी एक माणूस यायचा, वारीक ज्याला आपण म्हणायचो है ना. तो दर शुक्रवारी, शनिवारी, रविवारी ठरलेला वार असायचा. आजकाल ही प्रथा चालू आहे की नाही मला माहित नाही, असेलही काही ग्रामीण भागामध्ये. तर त्याच्या बदल्यात त्याला पैसे दिले जायचे का? तर नाही. त्याच्या बदल्यात काय दिलं जायचं त्याला, वर्षाच्या शेवटी एक पोत ज्वारी है ना, एक 2 पायल्यात डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ है ना, अशा वस्तू दिल्या जायच्या. विशेष करून बाजरी किंवा गहू असं दिलं जायचं. म्हणजे त्यानं जी सर्व्हिस दिली त्याच्या बदल्यात आपण मनी देतो किंवा पैसे देत होतो का? तर नाही. आपण त्यांना काहीतरी गुड्स द्यायचो किंवा काहीतरी प्रोडक्ट द्यायचो, म्हणजे वस्तू द्यायचो. तर थोडक्यात काय, हे एक्सचेंज करायचं आपण. मग ते फक्त काय पैशाच्या स्वरूपात असेल असं नाही. ऍक्ट ऑफ प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग अ डिझायर्ड प्रोडक्ट फ्रॉम समवन बाय ऑफरिंग समथिंग इन रिटर्न. ते कोणत्याही प्रकारचं असेल, ते फक्त पैशाच्या स्वरूपात असेल असं नाही, तर त्याला आपण एक्सचेंज म्हणतो. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, इव्हन दॅट हॅपन्स ऍट एंड ऑफ एक्सचेंज. एक्सचेंज इज अ प्रोसेस टुवर्ड्स अन अग्रीमेंट. व्हेन अग्रीमेंट इज रिच्ड वी कॅन से ट्रान्झॅक्शन हॅज प्लेस. म्हणजे एखादी वस्तू देऊन आपण त्याच्याकडून काहीतरी त्याच्या मोबदल्यात जर आपल्याला मिळालं तर त्याला आपण व्यवहार पूर्ण झाला असं म्हणतो, ट्रान्झॅक्शन झालं. आता बऱ्याचशा मार्केटमध्ये टर्म वापरलेला व्यवहार पूर्ण झाला असं म्हणत. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असेल की पैसे देऊन हे घेतलं किंवा खरेदी केलं असं नाहीत म्हणत. बऱ्याच ठिकाणी असं टर्म वापरतो की व्यवहार झाला, आमच्या दोघात व्यवहार झाला. विशेष करून जेव्हा प्रॉपर्टीच्या रिलेटेड वगैरे गोष्टी असतात, म्हणजे त्याची प्रॉपर्टी घेतो आपण आणि त्याला पैसे देतो, जे काय 5, 10, 20, 25 लाख असं, तर त्याला आपण व्यवहार झाला असं म्हणतो. खरेदी केलं किंवा विकत घेतला असं आपण शक्यतो म्हणत नाही, व्यवहार झाला. त्याच्यानंतर आहे रिलेशनशिप्स अँड नेटवर्क्स. आता रिलेशनशिप म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन मार्केटिंग इज अ पार्ट ऑफ लार्जर आयडिया कॉल्ड रिलेशनशिप मार्केटिंग. म्हणजे ट्रान्झॅक्शन मार्केटिंग जे आहे ते एक खूप मोठी टर्म आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की रिलेशनशिप मार्केटिंग. आता आजकाल आपण बघू शकतो की जिओ कंपनी आली किंवा बऱ्याचशा कंपन्या आल्या, परंतु अजूनही काही ग्राहक असे आहेत की जे एअरटेलला जोडलेले, त्यांना ती सेवा चांगली वाटते किंवा त्याचं नेटवर्क त्यांना चांगलं आहे. एक थोडक्यात सॉर्ट ऑफ रिलेशनशिप मार्केटिंग आहे. रिलेशनशिप मार्केटिंग एम्स टू बिल्ड अ लॉंग टर्म म्युच्युअलिटी सॅटिस्फॅक्शन रिलेशन विथ की पार्ट.
आणि ग्राहकांना तुमचे संबंध तसे तुम्ही तयार करून ठेवलेले. आजही आपण बघतो की बरेचसे ग्राहक हे आयडिया, वोडाफोन या कंपन्यांचे, ज्या जुन्या कंपन्या आहेत, अतिशय जुन्या कंपन्या, त्यांचे सिम कार्ड वापरतात किंवा युज करतात, त्यांच्या सेवा युज करतात. तर काय थोडक्यात एक रिलेशनशिप नेटवर्क आहे किंवा रिलेशनशिप मार्केटिंग आहे. नेटवर्क म्हणजे काय? अल्टिमेट आउटकम ऑफ रिलेशनशिप मार्केटिंग इज द बिल्डिंग ऑफ युनिक कंपनी ॲसेट कॉल्ड मार्केटिंग. Network marketing consists of the company and its supporting stakeholders with whom it has built mutually profitable business relationship. थोडक्यात काय, जिओचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. जिओनं आज एवढं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग त्यांचं केलेलं आहे. तुम्ही कधी ठाण्याला गेला असाल, ठाण्याच्या ब्रिजवरून येताना तुम्हाला दिसेल जिओचं वर्ल्ड सेंटर आहे तिथे. इतकं जबरदस्त, म्हणजे इतकं मोठं असं त्यांचं सेंटर आहे. तुम्ही कधी त्या भागातून येत असाल, तुम्हाला दिसेल ते लेफ्ट साईडला, पुण्याकडे येताना लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल. त्यानंतर मार्केट म्हणजे काय? मार्केट कन्सिस्ट ऑफ ऑल पोटेन्शियल कस्टमर शेअरिंग अ पर्टिक्युलर नीड ऑर वॉन्ट हू माइट बी विलिंग और अँड एबल टू एंगेज इन एक्सचेंज टू सॅटिस्फाय द नीड ऑर वॉन्ट. म्हणजे मार्केट म्हणजे काय? मार्केटमध्ये कुणीही जातं का? तर नाही. असंच फिरायला गेलं असं होतं का? तर नाही. एखादी वस्तू काहीतरी घ्यायची आहे किंवा एखादी वस्तू मला विकायची आहे, दोनच तिथं लोक असतात. म्हणजे एक तर विक्रेता किंवा ग्राहक. म्हणजे काही ठिकाणी होऊ शकतं की चला सहज मार्केट फिरून ये, असं होऊ शकतं, परंतु शक्यतो 99% लोक तिथं मार्केटमध्ये असे असतात की कुणाला तरी काहीतरी खरेदी करायचंय किंवा कुणाला काहीतरी विकायचंय. तरी साहजिक गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे. त्यानंतर आहे मार्केटिंग अँड मार्केटर्स. मार्केटर इज अ कंपनी सर्विंग अ मार्केट इन द फेस ऑफ कॉम्पिटिशन. आता बघा, मार्केटर म्हणजे काय? मार्केटर इज अ कंपनी सर्विंग अ मार्केट इन द फेस ऑफ कॉम्पिटिशन. आज मी जसं सांगितलं एक्झाम्पल की आज फक्त साबणाचा जर आपण विचार केला तर आज हजारो कंपन्या आहेत मार्केटमध्ये. हे जस्ट एक्झाम्पल घेतलं. अशा प्रत्येक गोष्टीला आज कॉम्पिटिशन आणि लॉट ऑफ कॉम्पिटिशन आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तर या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर आपण आपल्या कंपनीची कशी मार्केटिंग वेगळ्या पद्धतीने करता येईल. आज पुणे डीसीसी बँकेचा आपण एक्झाम्पल घेऊ. कोऑपरेटिव्ह बँक आहे, हे कोऑपरेशनचं एक्झाम्पल घेऊ आपण. जर पुणे डीसीसी बँकेला जर वाटत असेल की ग्राहकांनी आमच्या बँकेत यावं, कर्ज घ्यावं किंवा आमच्याकडे ठेवी ठेवाव्यात, तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की त्यांना आकर्षक व्याजदर देणं गरजेचं आहे, त्यांना चांगली सेवा देणं गरजेचं आहे. बरोबर आहे? नाहीतर आज मार्केटमध्ये हजारो बँक्स आहेत आणि नॅशनलाइज बँक आहेत ज्यांची की खूप चांगल्या पद्धतीच्या ऑनलाईन सेवा आहेत, नेट बँकिंग आहे, एटीएम्स आहेत भरपूर ठिकाणी. मग त्या जीव घेण्या मार्केटिंग मध्ये जर कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्या बँकेमार्फत आपल्याला ग्राहकांना कशा चांगल्या पद्धतीने सेवा देता येते, तर याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. या कॉम्पिटिशनच्या युगात टिकायचं असेल, तुम्हाला तुमच्या बँकेचं एटीएम कार्ड सुरू करणं आवश्यक. म्हणजे पुणे जिल्हा बँकेचं तर आहेच, मी त्याबद्दल हे करत नाही, परंतु जर समजा काही छोट्या कोऑपरेटिव्ह बँक्स असतील ज्यांचं पोटेन्शियल खूप चांगलं आहे आणि त्या मार्केटमध्ये टिकू शकतात किंवा चांगल्या पद्धतीने त्यांचा बिझनेस वाढवू शकतात, तर त्यांना काय करणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या ग्राहकांना एटीएम मार्फत सेवा द्या, ऑनलाईन सेवा द्या, घरपोच सेवा द्या. तुम्ही तुमचे ग्राहक बँकेमध्ये आले तर त्यांची विचारपूस करणं, त्यांना काही गरज आहे का, काही लोन्सची गरज आहे का, आकर्षक व्याजदर. आता जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी जास्त 0.5% किंवा 1% जास्त व्याजदर दिला जातो. पीएफ ला सुद्धा आपण बघतो की प्रॉव्हिडंट फंड जो आहे त्या सिनियर सिटीजनला 0.5% 0.25% जास्त व्याजदर देईल. म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये तुमच्या बँकेचा बिझनेस वाढवायचा असेल, टिकायचा असेल, तर नॅशनलाइज बँकेला कॉम्पिट करणं खूप कठीण आहे आजच्या काळात. नॅशनलाइज बँका जसे की एसबीआय असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, या खूप त्यांच्या सेवा पुढे गेलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे यामध्ये कोऑपरेटिव्ह बँकांबद्दल माझं दुमत नाही, कोऑपरेटिव्ह बँका तर उत्तम आहेत, परंतु जर मार्केटमध्ये येणाऱ्या काळात जर टिकायचं असेल तर आपल्याला ग्राहकांना जितक्या जास्तीत जास्त सेवा देता येतील तेवढ्या आपण देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं, तरच आपण मार्केटमध्ये टिकू शकतो. वर्किंग विथ मार्केट टू ऍक्च्युअली पोटेन्शियल एक्सचेंज फॉर द पर्पज ऑफ सॅटिस्फाईंग नीड्स ऑर वॉन्ट्स. मार्केटिंग मे बी सेलर और बायर. मार्केटर म्हणजे काय? एक तर सेलर असू शकतो किंवा बायर, खरेदीदार असू शकतो, विक्रेता असू शकतो. मोस्ट ऑफ टाइम मार्केटिंग इज सेलर. म्हणजे मार्केटर जो काय तो बऱ्याच वेळेस काय असतो, विक्रेता असतो. आता मार्केटिंग मॅनेजमेंट ही टर्म काय, आता आपलं कोर सब्जेक्ट कडे येऊया. आपण ह्या टर्म्स बघितल्या, फक्त डेफिनेशन्स बघितल्या की नीड काय, वॉन्ट काय, मार्केटर काय, मार्केटिंग म्हणजे काय, मार्केट म्हणजे काय.
आता मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे काय? मार्केटिंग मॅनेजमेंट इज अ बिझनेस डिसिप्लिन विच फोकस ऑन द प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ मार्केटिंग टेक्निक्स अँड द मॅनेजमेंट ऑफ फर्म्स मार्केटिंग रिसोर्सेस अँड ऍक्टिव्हिटी. म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी माझ्या फर्म्सकडे, माझ्या ऑर्गनायझेशनकडे जे काही रिसोर्सेस आहेत आणि मी ज्या काही ऍक्टिव्हिटीज वापरतोय कशासाठी, तर माझं बिझनेस वाढवण्यासाठी किंवा माझं प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे ना. म्हणजे मी जे काही टेक्निक्स वापरतोय आणि माझे जे काही रिसोर्सेस आणि माझे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे काय ऍक्टिव्हिटीज आणि रिसोर्सेस म्हणजे काय? माझ्याकडे HR ची टीम आहे, माझी मोठी कंपनी आहे, माझी HR ची टीम आहे आणि HR ची टीम आहे, मार्केटिंगची टीम आहे. मी त्या मार्केटिंग टीमला कामाला लावतोय. कशा पद्धतीनं? मार्केटमध्ये जावा, रिसर्च करा, कोणत्या प्रोडक्टची आवश्यकता आहे, आपल्या प्रोडक्टमध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का, हे तुम्ही ग्राहकांकडून जाणून घ्या. अशा मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा रिसर्च असाच केला जातो. मार्केटिंग रिसर्च जो केला जातो, त्यांची HR ची टीम असते, मार्केटिंग टीम असते. ती मार्केटिंग टीम काय करते, तर मार्केटमध्ये जाते, कोणत्या प्रोडक्टची सध्या आवश्यकता आहे आणि समजा माझं एखादं प्रोडक्ट असेल त्याच्यामध्ये काय लोकांना अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये अजून काय इनोव्हेट करता येईल. तर अशा पद्धतीनं जे काही क्रियाकलाप केले जातात किंवा सेट ऑफ इन्स्टिट्यूशन केले जातात त्याला आपण मार्केटिंग मॅनेजमेंट. म्हणजे मला एखादं प्रोडक्ट विकायचं असेल तर ते घरात बसून बिलकुल विकलं जाणार नाही, किंवा मी फक्त प्रोडक्ट हे केलं आणि फक्त समजा जरी मी ऍडव्हर्टाइजमेंट केली, टीव्हीला ऍडव्हर्टाइजमेंट दिली, पेपरमध्ये दिली, तर नाही. तुम्हाला ग्राहकापर्यंत जाऊन मार्केटिंग रिसर्च करणं आवश्यक आहे. कोणत्या प्रोडक्टची सध्या गरज आहे, डिमांड्स कोणत्या प्रोडक्टला आहे. मी जसं ऍपल 16 प्रोचं एक्झाम्पल दिलं, आज ऍपल 16 प्रोचं जर मार्केट असेल आणि मी जर ऍपल 12, ऍपल 13 जर बाजारामध्ये विकायला गेलो तर कुणी घेणार नाही. कारण काळानुरूप माणसाच्या गरजा ह्या बदलत चाललेल्या आहेत. माणसाला मागचे जे काय त्याचे व्हर्जन्स होते त्याचं काही पडलेलं नाही. माणसाला अपडेशन पाहिजे, ते प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस आता अप टू डेट व्हायला लागलेला आहे. तर मार्केटिंग मॅनेजमेंट सुद्धा याच पद्धतीने केलं जातं. मार्केटिंग मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग अँड एक्झिक्युटिंग द कन्सेप्ट. आता कन्सेप्ट कोणत्या आहेत? प्राइसिंग आहे, प्रमोशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस टू क्रिएट एक्सचेंज दॅट सॅटिस्फाय इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्ह. तर माझ्या ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, आता आमच्या समजा मी एक्झाम्पल घेतलं तर मी एखादा प्रोडक्ट तयार करतोय, तर ते प्रोडक्ट बाजारामध्ये विकण्यासाठी मला काय काय करणं गरजेचं आहे? प्राइसिंग बघणं गरजेचं आहे. माझं प्रोडक्ट हे बाकीच्या म्हणजे मार्केटमध्ये जे दुसरे प्रोडक्ट आहे माझ्या प्रोडक्ट सारखे, ते जर समजा 10 रुपयाला मिळत असेल, मी 12 रुपयाला तर चालेल का? तर नाही. मला ते 10 रुपयाला लावायला लागेल, इव्हन 9 रुपयाला लावायला लागेल, तरच ते लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होतील. प्राइसिंग बघावं लागेल, प्रमोशन बघावं लागेल, ऍडव्हर्टायझिंग करावं लागेल, है ना. म्हणजे आज जिओचं इतकं नेटवर्क कशामुळे? ऍडव्हर्टायझिंग. इव्हन IPL ला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही. IPLचं सोडा, आपण बिग बॉस जर कोणी बघत असेल, बघू नये, परंतु जर कोणी बघत असेल तर तिथे सुद्धा जिओची ऍडव्हर्टायझिंग है ना. म्हणजे इतकं त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचं नेटवर्क हलवलेलं आहे. अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस. तर मार्केटिंग मॅनेजमेंट काही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन केलं जातं. एक्झिक्युशन कशाचं? तर हा जो काय प्लॅन करतो आपण की मला माझं प्रोडक्ट बाजारामध्ये उतरवायचं आहे, तर त्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे, याचं जे काय एक्झिक्युशन केलं जातं, तर ही प्रोसेस आहे. मार्केटिंग मॅनेजमेंट has the task of influencing the level, aiming, and composition of demand in a way that will help the organization to achieve its. हॅलो, कोणाला काय बोलायचंय? 5 वाजले. हॅलो, ठीक आहे, आपण एवढं कम्प्लीट करूया. तर हा मार्केटिंग मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपण थोडस स्लो जातोय, आपल्याला थोडं फास्ट जाणं गरजेचं आहे, कारण आपले 3च आठवडे सेशन असणार आहेत. ठीक आहे, आपण पुढचा पार्ट उद्याच्या सेशन मध्ये बघू. उद्या आपण वेळेवर सेशनला सुरुवात करू. तर एकंदरीत मार्केटिंग हा कन्सेप्ट काय हे तुम्हाला म्हणजे लक्षात येते? हा सब्जेक्ट काय, कशाशी रिलेटेड आहे? गणेश वाघमारे.